हाय, मी जान्हवी. आज संध्याकाळी मी आणि चिनार आमच्या गावात असंच फेरफटका मारायला बाहेर पडलो. कुठे जायचा विचार करत होतो. मग आठवलं की आमच्या गावात एक पांडवकालीन आणि खूप जुनं असं आदित्यनाथाचं मंदिर आहे. मग म्हटलं चला तिकडे जाऊन येऊया. हे देऊळ अगदी जंगलात आहे बरं. अशा कच्च्या मातीच्या रस्त्यावरून आम्ही देवळात पोहोचलो. हे देऊळ अगदी आत असल्यामुळे फारसं कोणाला माहीतही नाहीये आणि दुर्लक्षित पण झालं आहे. त्यात देवळाची एक बाजू अगदीच पडली आहे. पण आता मात्र आम्ही काही गावातल्या लोकांनी एकत्र येऊन देऊळ नीट करायचं ठरवलं आहे. देवळाच्या आजूबाजूला अजिबातच वस्ती नसल्यामुळे इतकी शांतता आहे ना. देवळाच्या गाभाऱ्यात ही आदित्यनाथाची मूर्ती आहे. खूप जुनी झाल्यामुळे मूर्तीचे फीचर्स फेड झाले आहेत. चला तुम्हाला देवळाचा आजूबाजूचा एरिया दाखवते हा. इथे देवळाच्या बाजूला छोटासा पर्या आहे. इथे रात्रीचा वाघ पाणी प्यायला येतो बरं. आजूबाजूला इतकं घनदाट जंगल आहे की एखाद्या गोष्टीतल्या जंगलातच फिरल्यासारखं वाटत होतं. पुढे थोडा वेळ तिथे टाइम स्पेंड केल्यावर मेन रोडकडे यायला निघालो. रस्त्यात करवंद दिसल्यावर थांबून खायला तर हवीच ना. सगळीकडे करवंद लागली होती. आम्ही भरपूर करवंद खाल्ली. मला ना अशी लालसर आंबट गोड करवंद जास्त आवडतात हा. पुढे काही वेळातच सनसेट झाला आणि आम्ही घरी आलो. मग आम्ही घरचे आणि आमचे शेजारचे असे सगळे मिळून आम्ही निघालो खंडाळा महोत्सवाला. यावर्षी पहिल्यांदाच असं काहीतरी आमच्या गावात होत होतं बरं. इकडे खूप फिरलो. सगळ्यांनी मिळून इतकं काय काय खाल्लं ना. पाणीपुरी, शेवपुरी, भेळ, नूडल्स, पोटॅटो स्प्रिंग, पिझ्झा, मसाला कॉर्न असं बरंच काय काय. खाऊन झाल्यावर इकडच्या गेमिंग झोन मध्ये आलो. आकाश पाळणा, ब्रेक डान्स, लहान मुलांसाठी ट्रॅम्पोलिन, टॉय ट्रेन असं बरंच काय काय होतं. आम्ही खूप एन्जॉय केलं. या बाईक राईडचा थरार बघून तर अंगावर अक्षरशः काटाच आला बरं. आकाश पाळण्यात बसल्यावर तर मी खूप घाबरले होते आणि माझी अशी काही रिॲक्शन होती हा. मग ब्रेक डान्स मध्ये सुद्धा बसलो. या लहान मुलांना ट्रॅम्पोलिन मध्ये उड्या मारताना बघून, खेळताना बघून मला सुद्धा माझे लहानपणीचे दिवस आठवले. माझे आई बाबा रत्नागिरी महोत्सवाला नेहमी मला घेऊन जायचे आणि खरं सांगू त्यावेळेची एक्साइटमेंट काही वेगळीच असायची. फायनली खूप वेळ महोत्सवाला घालवल्यावर आम्ही घरी परतलो. तर असा होता आजचा आमचा दिवस. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका हा. बाय.